याच्यावर असं मी डोकं लावलेलं आहे ना, जर केलं ना काम तर बोलायला एक नंबर राहील. आता बघा मेडिकलचा किट पण रेडी झाला. हा फर्स्ट एडचा डायरेक्ट किटच घेतला, प्रश्नच नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या सगळ्या आता कसं आहे हे झालंय तरी पण अजून आठवते असं वाटतं काहीतरी मिस आउट. तर जरा महिंद्रावाला गॉगल घेऊ आपण. हा बाय हा चांगला आहे. दोन आहेत. नाही हा एक आणि हा 2.0 करायला लागेल याला. चलो हे बघा, ही एक पिशवी घेऊन जायची आहे. मस्त गुड मॉर्निंग झाले ना. तर कसं आहे आजच्या दिवसाची सुरुवात झाली लवकरच, पण ब्लॉगला थोडी उशिरा गेली कारण जवळपास 9:45 वाजायला आलेत. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. कालचा व्हिडिओ तर कोणी बघितला नसेल ना तर बघून घ्या, म्हणजे तुम्हाला लिंक लागेल. काल गेलो होतो आपण NS ला घेऊन, तिथं टायर टाकलं, त्याची सर्व्हिसिंग वगैरे ओके केली. 220चा वगैरे ऑइल वगैरे नेऊन सर्व ठेवलं होतं. तर 220चा ऑइल वगैरे चेंज करायचं आहे आणि एक सेल्फचा थोडासा प्रॉब्लेम होतोय, तो एक चेंज करायचा आहे. ते म्हणजे ते काय असेल ते करून घ्यायचं आहे. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे, तिकडे जातोय. असं लिंकमध्ये सगळं आहे. मोठो ब्लॉग आता नाही, तर मोठो ब्लॉग डायरेक्ट जेव्हा आपण जाऊ ना तेव्हा त्याचा मोठा ब्लॉग बघा. तोपर्यंत सगळं आता जेवढी कामं आहेत ना तेवढे कव्हर करून घेऊ आणि बाकीचे मेडिकल किट वगैरे पण ते बाहेर आणायचे. त्याच्यामुळे आज दुपार संध्याकाळी ते सगळं करून घेऊ. आता पहिलं जाऊया डॉक्टरची अपॉइंटमेंट कंप्लीट करू, तिची सर्व्हिसिंग करू आणि मग दुपारनंतर ते बाकीच्या वस्तू ज्या राहिल्यात ना त्या सगळ्या घेऊन. म्हणजे कसं आहे आणलं वस्तू रेडी झालं ना की जाताना गडबड होत नाही. हे राहिलंय ते राहिलंय, जेवढं लिहून ठेवलेलं आहे तरी पण काही गोष्टी विसरल्या जातात. म्हणजे ऑलरेडी जेव्हा ट्रिप प्लॅन झालंय ना तेव्हापासून खूप साऱ्या गोष्टी आणल्यात, अजून पण लिहून चालल्यात, ते आता घेऊन येतोय आणि तरी पण अजून हे विसरतोय ते विसरतोय असं होतं. म्हणजे सगळ्या गोष्टी जेवढे दिसतात ना की बाबा निघालो चाललो फिरतोय मजा करू, नाही सगळ्याच्या गोष्टी मागं खूप सारी मेहनत आणि जे रायडर्स लोक आहेत, ट्रॅव्हलर लोक आहेत, त्या सगळ्या गोष्टींना लोकांना माहितीच आहे सगळ्या गोष्टी किती लागतात सगळंच एक. आणि मेन येतो बजेटचा गोष्ट. सगळं जमतं पण बजेटशिवाय काहीच करता येत नाही. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी त्याच्यामुळे दिसताना सगळं सिंपल दिसतं, लोक मजा करतात सगळ्या गोष्टी, पण तसं नसतं. असो, तर दिवसाची सुरुवात तर आपली झालेली आहे. आता जातोय पहिले डॉक्टरकडे अपॉइंटमेंट करू, सर्व्हिसिंग करू आणि मग बाकीचा व्हिडिओ कंटिन्यू करू. चलो निघालो मी पण. एक पाठीमागे बॅग आहे फक्त, बाकी काय नाही. ते इन्शुरन्सचं पण घेतलंय, बघतोय होतंय जर होत असेल तर ते पण. आणि आज POC बघू, हिची पण POC मला वाटतं आय थिंक 3 तारखेला संपलं. चालू तर हाताबरोबर तिची पण काढून घेऊ. आता हिला नंतर परत घेऊन जायला लागेल POC काढायला. इन्शुरन्सचा त्यांना विचारतो रिव्ह्यूचं काय आहे, नंतर होईल का आता होईल, कारण आहे तर अजून टाईम, पण बघूया नंतर. आपण तर तिकडं ट्रॅव्हलिंगमध्ये असू आणि नंतर संपलं नंतर मग गडबड नको परत. बाकी काय विषय नाही, कारण कसं होतंय एवढ्या स्टेट्स आपण कव्हर करणार आहोत. कुठे अडवलं आपलं गाडी क्लिअर असणं महत्वाचं आहे, बाकी काहीच नाही. मग नंबर प्लेट पण गाडीच्या या ओरिजिनल होत्या ना त्याच लावल्या, कारण त्याचं कंपल्सरी केलं. कारण नसताना त्या गोष्टीवर फाईन नको बसायला, बरोबर आहे. तर चलो निघूया. पप्पांचे कपडे द्यायचे ते इस्त्रीला, ते देऊ आणि जाऊया. हे बघा हे वाले 1 hour later. काय ना डॉक्टरची अपॉइंटमेंट झाली, इन्शुरन्सचं काम झालं, या गाडीचा ठेवलाय. त्या बोला आता काय महिनाभर गाडी त्याच्यामुळे बोला आल्यावर रिन्यू करू, काय काही नाही. आणि आलो तर साईडला फोन केला, साईडला मी बाहेर आलोय नाही तर बोलते मला येईपर्यंत वेळ जाईल. मी ठीक आहे वेळ जाईल बोलणार काय नाही. मी आलो कारण दुपारी क्लास आहे परत, त्याच्यामुळे आता जायचंय बोलतर जरा महिंद्रावाला गॉगल घेऊ आपण. त्याच्यामुळे गॉगल बघायला आलोय. कलेक्शन फुल कलेक्शन आहे इकडं. हा भारी आयटम आहे. नवीन कलेक्शन शोधलं जरा, तिकडे होतील ना नवीन नवीन घालायला गेलो काय. अरे मैं खुद. हा बाय हा चांगला आहे. तुम्ही अशा बघा, मला चांगला वाटतंय. ब्लॅक फ्रेम आहे, गोल्डन बॉर्डर आहे. हा एक घेऊ, एक 2-3 घेऊ, म्हणजे कसे वेगवेगळ्या याच्यावर वेगवेगळे घेता येतील. अशा मधला पण एक पाहिजे मला. कुठं गेला रे? हे बा अशा मधलं हे दाखवा, नवीन कसला आलाय तो. हा एक झाला, इकडे हा एक घेतला आणि हा एक. ही पण फ्रेम भारी वाटते. दोन. आणि हे तर दाखवले तुम्हाला घालून, ही सुरुवातीलाच पहिले 3 तर काढलेत आतापर्यंत. हे पॅटर्न आहेत ना तर लेटेस्ट मध्ये चांगले वाटतात एकदम, आणि ते जरा नंतर पण लुकला चांगले वाटतात. इथं नाही घालत. चलो हा एक गॉगल झाला आणि ते 2 दाखवलेत ते. हा एक काढलेला पण तो घेतला ना, कारण
कारण तो आवडला नाही, मागाशी काढला नव्हता. हा पण मस्त आहे. हेल्मेटच्या आतमध्ये येत ना, हे फिटिंगला मस्त बसेल आणि नंतर फोटोला बघा माझे. आणि 2 गॉगल घेतले ते पण होतील, त्याच्यामुळे ठीक आहे. चलो आता संध्याकाळी बघू जायचं की ना सर्व्हिसिंगला, कारण का 5 वाजता आहे क्लास, 2 क्लास आहेत, त्याच्यामुळे शेड्यूल पुढे मागेल, नाही तर मग उद्या जायला लागेल. हा ब्लॉग उद्या कंटिन्यू करू, नाही गेलो समजा तर. आणि आज दिवसभरात झाली धावपळ तर ठीक आहे, हाच होईल पूर्ण ब्लॉग. ठीक आहे, चलो बाय बाय. हा बघा, हा एक घेतला प्रॉपर. आता एक मिनिट है ना, आता इथून बघा, इथं प्रॉपर दिसतोय. नंतर तुम्हाला फोटो मध्ये बघायलाच भेटत. आता हे आता नाही वापरायचं, डायरेक्ट तिकडे जाऊ तेव्हा दुसरा दाखवतो. हा बघा, हा एक आहे दुसरा है ना. ए कुठं गेला रे, हेच दिसतंय. हा आता बघा है ना, ही एक फ्रेम झाली. त्यानंतर नंतर येत ना ते प्रॉपर बघायला एकदम मजेत समोर. हा पण मस्त आहे है ना. हा चेक करा, हा पूर्ण हेल्मेट मध्ये घालून मस्त आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 जवळपास. हे टोटल मला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 करा 12 13. आता हे 3 हे नवीन आणलेले आत्ताचे, आणि हे आधीचे सगळं कलेक्शन. हे बघा एवढे सगळे आहेत गॉगल. माझं कसं होतं मध्ये खास करून बाकीच्या ह्या गोष्टी आहेत ना, त्याच्यावरती एवढे पैसे नसतात. हे आपलं सगळं नॉर्मल असतं. जास्त खर्च आपला फिरणं आणि गाड्या ह्याच्यावरती सर्वात जास्त आणि कॉस्टली खर्च होतो एकदम मोस्ट ऑफ बघायला गेलं तर. बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी एकदम नॉर्मल आपल्या बजेटमधल्या असतात, त्याच्यामुळे ह्याचा काय एवढा विशेष नाही. मला नाही वाटत महागातले हे, मला वाटतं हे गॉगल गेला सगळं ते मी एकदम महागातलं घेतलं, नॉर्मल आहे सगळं. सर्वात जास्त आपला ट्रॅव्हलिंग म्हणजे जिथं हवा आहे तिकडं खर्च, बाकी नाही कुठे इकडे तिकडे करत. कपड्यांवर पण नाही एवढं, शॉपिंगला पण जायचं आहे पण तरी तर नॉर्मल आपलं घेतलं जास्त ना. बाकीचे आहेत काही टी शर्ट नवीन माझ्याकडे, 1-4 टी शर्ट तरी असतील, तिथे 2-4 टी शर्ट आणू, जीन्स घेऊ 1-2 बस. बाकी ऑल सटकन एवढं सामान आहे, काय काय नेणार ना सोबत. आज एवढं काम केलं, आज आपला जवळपास बघा काय नाही, इन्शुरन्स झाला, डॉक्टरची अपॉइंटमेंट झाली, सर्व्हिसिंग झाला, फोन केला तो याला कर्जतला, तो बोलतोय अजून मी पेंट पण फोन कर, 5चा क्लास आता बघूया कसं होतं. आज जायला भेटतं नाही तर मग उद्याच जायला लागेल. उद्या परत येत ना ते रील शूट करायचे आहेत, ते सगळं काम आहे, त्याच्यामुळं गडबड चालू आहे सगळे. जायच्या आधी ना प्रिपरेशन. आता संध्याकाळी काय करतो, क्लासवरून आणून दोन्ही पण की मेडिकल मधल्या जेवढ्या गोष्टी आहेत ना त्या पण घेऊन येतो, म्हणजे कसं ते होऊन जाईल, एक एक मार्गाला लागू ते काम आहे ना, एकदा सर्व नको. Later that same evening. ना मी आलो क्लासला, एक मिनिट बॅग ठेवते. तर आपला आवाज रोडला आहे ना, टँकर आणि डंपर खतरनाक ऍक्सिडेंट. आजचा म्हणजे आजचा दुसरा ऍक्सिडेंट. हे काल एक ऍक्सिडेंट झालं. काल ऍक्सिडेंट म्हणजे कसं झालं, तुम्ही विषय बोललो ना त्या व्हिडिओमध्ये आधीच्या. आपली बस आहे ना, आधी बघला बस स्टँडच 2 बसच्या मध्ये ते पोरगा होता, तो आय थिंक झाला होता त्याच्यामध्ये तो ऑन द स्पॉट काल गेला तर म्हणजे तो पण जाम विषय झाला होता. बसला फोडाफोडी, तिथे बस बंद होते, आजपासून झाले चालू, पण आज गेलो होतो ना बघितलं. आणि मोठा प्रॉब्लेम आहे ना, आता 2-3 दिवस बाहेर दाखवता येत ना, असं होतं. मोबाईल तर कसं होतं, जिथं काढू तिथंच फक्त शूट करू शकतो असं होतं ना. तर तो विषय आज झाला नॉर्मल, पण काल ते जाम वातावरण कमी ते झालं. आता एक इथं ऍक्सिडेंट झाला. म्हणजे ऍक्सिडेंट म्हणजे आता ह्या वर्ष सुरू झाल्यापासून माणसं मेलीत आणि ऍक्सिडेंट झाले असेल ना, ह्याच्या एक महिना असेल मला टाईमचं आधी बेरशामध्ये झालं होतं. ते पण डंपर खाली तो मुलगा गेला होता, ते पण तसंच. आयुष्यात भरपूर ऍक्सिडेंट झाले वर्ष सुरू झालं, ऍक्सिडेंट पण आणि माणसं मेलीत पण तेवढी, त्याच्यामुळे विषय खोल आहे. तर आता आलं क्लासला, आता पण आता येतोय टर्न मारतोय, बघतो एवढी पब्लिक जमलंय का, बघतो ऍक्सिडेंट झालं. ह्याच्या आधीची व्हिडिओ क्लिप तुम्ही बघितली असेल तर ठीक आहे, आता असू द्या. त्याला साहिलचा का मला फोन आलेला दिसण्याला, फोन लावून बघतोय तर परत. मग आता काय जाऊ शकत नाही, पण हा 5 ते 6:30 क्लास आहे, इथून 8 आपला परत तिकडचा क्लास आहे, 2 क्लास आहेत, त्याच्यामुळे टाइम असाच जाणार आहे. आता उद्या तिकडे पण जाऊ, आणि ज्या रील राहिल्यात ना 2 ते 3 त्या पण शूट करून टाकू, म्हणजे त्या पण अपलोड करता येतील. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा यार. आता आपली दिवस जवळ आलेत, म्हणजे ट्रिपला जायचे दिवस जवळ आलेत, त्याच्यामुळे मस्त कंटेंट येणार आहे. चलो ठीक आहे, येऊ दे तर पोरांना, मी लवकर येतो ना. त्याच्यामुळे ते आले की बाकीचे पोरांना बघ, इकडे क्रिकेट चालू आहे. तुला त्यांच्या शोरूम मध्येच ठेवला पाहिजे. हा मग जा बसून येता त्यांना विचारता एक राऊंड मध्ये काय. बस इथं बस.
तिला आणली ना बिस्किट आणि बॅगेत काय टाकतं? एकच फोड पोरांना बोललो येताना खायला येत जा, काहीतरी खायला घेऊन येते. यांनी पहिल्यांदा बिस्किट आणलं, बाकीचं कोण ना, अर्णव नुसताच फक्त बघायला. तू का आणलंस? मी सोडा आणले कधी? मी अर्णव नाही तो जाड्या दोन आहेत. नाही हा एक आणि हा 2.0 करायला लागेल याला. हा सेम नावाचे. हा मधी देव बॉर्बॉन. The next day. गुड मॉर्निंग. थांबा जरा ट्रायपॉड काढू. एक मिनिट ट्रायपॉड काढतो मग हा ट्रायपॉड घेतला. काय विषय तुम्हाला सांगतो जरा. ये तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. आपला नवीनवाला कालचा गॉगल काल घेतला बघितला असेल ना, चांगला वाटते ना? मला तर मस्त वाटतं, बघायला पण छान वाटतंय. हा चांगला दिसतो एकदम, असं आणि असं फरक वाटतं एकदम बघायला. तर ट्रायपॉड आता घेऊन चाललोय. ते काय झालं, जर मी फोन केला ते बंगलोमध्ये कुठेतरी शूट चालू आहे का विल्यामध्ये, तिथे ते आले शूट करणार. ते नेमकं ट्रायपॉड विचारलं तर मला, तर तुमच्याकडे आहे का, तुमचं काय चार्जेस असेल तर घ्या. ठीक आहे ते बघू आपण. तो बोला आहे बोला माझ्याकडे. मग तो त्यांना ट्रायपॉड देतो तिथे. रिटर्न येतोय. रिटर्न आलो की जे कालची जी आपली कामावर पेंडिंग आहे, तर पहिलं काय करू, मेडिकल ओपन झालं की मेडिकलमधून जेवढं मेडिसिन वगैरे ते आणायचे ते आणून घेऊ. त्याच्यानंतर ना ते दातामध्ये थोडं सिमेंट टाकायचं आहे, कारण ते मला रूट कॅनलच करायचं ना, आता नाही करत, कारण ते परत त्या टाईमवर तिकडे गेलो गडबड झाली तर काय प्रॉब्लेम नको. ते आल्यावर करू. त्याच्यामुळे फक्त सिमेंट टाकून घेतोय ते करू आणि त्याच्यानंतर जाऊ साहिलकडे सर्व्हिसिंग करून आणू. सध्या तरी ही आहे आणि चेन स्प्रे आणायचं येताना. अशी शेड्यूलमध्ये आजची झालेली आहेत ना, ते आज कामं करून घेऊ. पहिल्या ह्याला ट्रायपॉड देऊन येऊया. आणि उद्या परत आहे ना, उद्या आणि परवा 2 दिवस आहे आपलं शूट. त्याच्यामुळं सगळे 2 दिवस परत गडबड आहे. ह्याच्यामुळे धावपळ आहे. परत लग्न हल्दी आहे तिच्या अलिबागमध्येच, पण लग्न आहे तिकडे पळस प्यायला म्हणजे पनवेलला जवळपास. त्याच्यामुळे ती धावपळ. बघूया तुझा केलेला ब्लॉग शूट ना उद्या आणि परवाचा, जसं आपण आधीचा बनवा तो पण करू. तर ठीक आहे, पहिले ना अर्जंट आहे, हे देऊन येतो मग तुम्हाला. आता मेडिकलचा किट पण रेडी झाला. हा फर्स्ट एडचा डायरेक्ट किटच घेतला, प्रश्नच नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या सगळ्या. आता कसं आहे, हे झालंय तरी पण अजून आठवतंय, असं वाटतं काहीतरी मिस आउट आहे. त्याच्यामुळे बघूया नंतर घरी काय जर एक काम झालं इथून जाऊ, इथून सर्व्हिसिंग करून आणू गाडीची. चलो बाकी कम्प्लीट. आतमधून पण आहे ना किती हे झालं बघा. हे सगळं आतमधून कसं वॉश करताय, सीट काढत नाही, सीट काढून वॉश करायला पाहिजे पूर्ण. न्यूट्रल कर गाडी. हे भाई ना, हे असं होतंय. हे मध्येच होऊन आणायचं, मध्ये तो सेल्फ पण नाही बसत. मग ती चावी 1-2 वेळा बंद करून हे करायला लागतंय. हे बघा ना, हे बघ, हा बघ. आणि गेअर मध्ये गाडी स्टार्ट होते लगेच, काय प्रश्न नाही. काही कार्बन पकडला याला का काहीच एक, पण गेअर मध्ये होते लगेच, काय प्रश्न नाही. आता आहे ना ह्याच्याकडे आलो. बाकी जेवढं होते ना वस्तू तेवढं तर घेतल्या सगळ्या. आता फक्त काय झालं मला वाटतं, काहीच नाही झालंय मोस्ट ऑफ. हिची सर्व्हिसिंग करून पीओसी पण हिची काढली, खडकांवर काढली, कारण त्या दिवशी तिकडे गेलो ना बायपासला, 2 वेळा गेलो, 2 दिवस पीओसीत नाही. त्या गाडीला पण घेऊन येतोय. हिची सर्व्हिसिंग करून झाल्यावर तिची पण पीओसी काढून घेऊ. फक्त इथं इन्शुरन्स रिन्यू करायला ठेवलाय, तो आल्यावरच केली. त्या बोललो काही ते गाडी चालणार नाही, मुलाचा प्रश्न नाही, फक्त पीओसी काढून घेतली. असं सगळं सर्व्हिसिंग करतो, ऑइल वगैरे चेंज करतो. थोडा सेलचा प्रॉब्लेम होतोय ना, तो कम्प्लीट करतोय. मग घरी जाऊया. 2 रील शूट करायचे तिथे मध्ये लोकेशनला जाऊ, रील शूट करू. ते आपण तुम्हाला बघायला भेटतील शॉर्ट्सला आणि आपल्या इंस्टाग्रामला. ते सगळं आहे. या गाडीवर पण आहे ना काहीतरी वेगळं करायचं चाललंय माझं. आता नको, आता सध्या काय नको, सध्या आपल्याला जावं नव्हते, कारण ऑलरेडी खर्च खूप झाला. एवढ्या वस्तू घेतल्यात ना, तरी पण अजून माइंड मध्ये चालू आहे की काय राहिला असेल, काय असेल. कारण आता पण एवढं केलं तरी पण तिथं उभारून पण मी आठवतोय अजून काय राहिले का, अजून काय. आता घरी सगळं सॉर्ट आउट केलं ना ते होईल, कारण उद्या आणि परवा परत 2 दिवस काम आहे आपल्याला, त्याच्यामुळे त्यावर टाइमच नाही भेटणार. सॉर्ट आउट करून सगळं चेक करायला लागेल. ऑइल बघायचं पूर्ण हलतं, कारण हे ऑइल भरपूर चाललं. कारण याच्यावर असं मी डोकं लावलेलं आहे ना, जर केलं ना काम तर बोलाल 1 नंबर पाहिजे, 1 नंबर. त्याच्यामुळे हाय विचार केलेला. बघू सध्या तरी खर्च खूप आहे, नंतर पैसे आल्यावर मस्त करू गाडी. हाय विचार केलेला.
कारण हे जे माझा 2016चा मॉडेल आहे ही गाडी मी तिकडून घेतली होती. कारण ह्यांचा जो पिकअप आणि तो बाकीचा आहे ना ते आताच्या गाड्यांचा फरक आहे. असं आहे. माझी इच्छा खूप आहे की हिला पण लॉंग राईडला घेऊन जायचं. बघूया कधी इच्छा पूर्ण. आता तिला घेऊन जातो ना हिला पण घेऊन जायची इच्छा आहे ना. आता कराटेच्या क्लासला आलोय. सकाळी जो ट्रायपॉड दिला होता ना त्यानंतर मला फोन आला होता. मी म्हणलो तुम्ही पाठवून द्या गाडीसोबत आणि आता इथून परत जाऊ शकत नाही. तर काय सांगायचं की त्या रील पण शूट केला. रील आणि शॉर्ट्सला पाहिजे होत्या त्या तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम शॉर्ट्सला आणि इंस्टाग्राम रीलला आणि युट्यूबच्या शॉर्ट्सला बघायला भेटतील. तर कसं आहे अजून पण कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. कारण आता ही सिरीज आपली चालूच झालेली आहे आणि 5 तारखेला आपण निघतोय. त्याच्यामुळे तुम्हाला परत सांगतोय 5 तारखेला आपण निघतोय. 5 तारखेपासून जवळपास 16 ते 20 दिवसाचा प्रवास आहे आपल्या इकडे तिकडे. कमी पण दिवस लागू शकतात जास्त पण दिवस लागू शकतात ते आता मला नाही माहिती. ते आपल्या ऑन द स्पॉट सगळं त्याच्यावर डिपेंड आहे. त्याच्यामुळे आता इथून पुढच्या सिरीज सगळ्या कंटिन्यू बघा. त्याच्यामुळे आता सगळं तुम्हाला कळेल काय काय नेतोय कसं प्रिपरेशन केलंय सगळ्याच गोष्टी का आणल्यात. कारण एवढं हेडेक चालू आहे ना अजून पण काही गोष्टी मिस आउट होतात. अजून NSचा हे काय बोलतात POC बाकी राहिलाय. ती त्यावेळेस त्यांच्याकडे सर्व्हर नव्हता आज दुसरीकडे काढली. त्याच्यामुळे तिची आठवडून झाली तरी POC काढून तर तिची झाली. NSची काढायची तिला पण आता घेऊन जायला लागलं. तर उद्या आणि परवा 2 दिवस आहे ऑर्डर. त्याच्यामुळे टाइम भेटेल नाही भेटेल माहिती नाही. 4 तारीख फक्त एक खाली आहे आणि कपड्यांची शॉपिंग झाल्या फक्त काढायची. बघू मुंबईला जातोय का आपल्या इथेच करतोय. कारण थोडेसेच हवेत बाकीचे आहेत. कारण एकदम पण पसरत नाही का अर्थ नाही. कारण आपल्याला गाडीवर ट्रॅव्हलिंग करायची एवढी त्याच्याने जास्त सामान कॅरी नाही करू शकत. त्याच्यामुळे बघूया जमलं तर जाऊया. कारण 4 तारखेचा एकाच दिवस खाली भेटतो. 5 तारखेला आपण निघतो. कारण 2-3 तारखेला माझी ऑर्डर आहे म्हणजे शूट आहे वेडिंगचं. त्याच्यामुळे नाही पॉसिबल होणार आहे. त्याच्यामुळे बघूया. नाहीतर मग आपल्या इथं होत असेल भेटत असेल जे कपडे हवेत ते इथूनच घेऊ. होऊन जाईल काम. जायला नको तेवढ्यासाठी. आता काय करतोय ते बघतो ऑन द स्पॉट. ठीक आहे चला आता इथून पुढे कंटिन्यू राहा चॅनलवरती. मस्त मस्त एपिसोड आणि तुम्हाला कंटेंट बघायला भेटणार आहे. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितलं तर व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू याच्यात नवीन व्हिडिओ करून पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.